जय शिवराय. मी शिवजन्मभूमीचा भटक्या आकाश डावखरे आणि आज आहे अर्थात जगातलं सगळ्यात मोठं तीर्थस्थान म्हणजे साक्षात छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणी. या जुन्नर शहराविषयी अनेक आश्चर्यकारक गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी आज सांगणार आहे. मंडळी, खरं सांगू का तर ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला तिथे येण्याचं लोकांचं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला भेट द्यावी. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की या मातीत माझा जन्म झालाय आणि मी रोज हा शिवनेरी किल्ला पाहू शकतो. मंडळी, विचार करा ना, जी माती माझ्या या ठिकाणी मला खाली दिसतीये, जे पाणी मी पितोय, साक्षात छत्रपती शिवरायांनी या मातीला स्पर्श केलाय. इथलं पाणी आयुष्यात पहिल्यांदा ते पिलेत. मंडळी, महाराज यांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला. एकूण आयुष्याच्या टप्प्यावर 5 ठिकाणी त्यांचं स्थलांतर झालं, ज्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा शिवनेरी किल्ला असेल, दुसऱ्यांदा जुन्नर शहर, तिसरा लाल महाल म्हणजे पुणे, चौथ्यांदा राजगड आणि पाचव्यांदा रायगड या ठिकाणी शिवराय हे वास्तव्यास होते. जुन्नर शहरात असणारा जो भुईकोट आहे या ठिकाणी 1632 साली म्हणजे जन्म झाल्याच्या 2 वर्षानंतर महाराज जुन्नरच्या भुईकोटामध्ये राहायला आले. त्यांचं प्राथमिक शिक्षण देखील याच भुईकोटात झालं. जुन्नर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा भुईकोट आपल्याला पाहायला मिळतो. याचे आता बरेचसे अवशेष हे नष्ट होण्याच्या मार्गावरती आलेले आहेत. येथे पोलीस स्टेशन आणि तहसील कचेरी सध्या असून दादोजी कोंडेव यांचा पुतळा आपल्याला इथे पाहायला मिळतो. काही जुन्या इमारतींचे अवशेष हे पाहायला मिळतात. त्यासोबत विहिरी देखील या ठिकाणी आहेत. मात्र सध्या अस्तित्वात असणारे काही मोजके बुरुज जे पडलेल्या अवस्थेत आहेत आणि पश्चिम भिंत मात्र अतिशय उत्तम अवस्थेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याच भिंतीवर शरभाची एक आकृती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मुघल आणि मराठा यांच्या वैराबाबत आपल्या सगळ्यांना माहितच आहे, परंतु या वैराची सुरुवात या जुन्नर मध्ये झाली हे तुम्हाला माहिती आहे का? होय, 30 एप्रिल 1657 छत्रपती शिवाजी महाराजांनी या जुन्नर शहरावरती छापा टाकला आणि जुन्नर मधनं भला मोठा धनाचा साठा आपल्या स्वराज्याच्या कामी आणण्यासाठी त्यांनी ताब्यात घेतला होता. परंतु ही जी काही गोष्ट आहे ही औरंगजेबाच्या अतिशय वर्मी लागली. जुन्नर सोबतच महाराजांनी त्याच वेळी अहमदनगर असेल म्हणजे जे आजचं अहिल्यानगर आहे, त्याचबरोबर भिवंडी आणि कल्याण सारखे किल्ले देखील ताब्यात घेतले आणि हे औरंगजेबाच्या अतिशय वर्मी लागले. आणि त्यांनी छत्रपती शिवरायांना फरमान काढलं. फरमान असं होतं की तुम्ही तुमच्या सैन्यासह मला येऊन मिळा. 1657 त्याचे जे काही वडील आहेत शहाजहान यांच्या विरोधात तुम्ही या, तुमच्या वडिलांपेक्षा जास्त संपत्ती मी तुम्हाला देतो असं त्यांनी सांगितलं. आणि हे शिवरायांना अजिबात आवडलं नाही. मंडळी, झालं होतं असं की 1657 ज्यावेळी शहाजहान हा दिल्लीला मरणासन्न अवस्थेत असल्याचे समजले, त्यानंतर ती गादी बळकवण्यासाठी औरंगजेबाला इथून जायची घाई होती आणि म्हणून त्यांनी शिवरायांना फरमान पाठवलं. हे फरमान छत्रपती शिवरायांनी अक्षरशः कुत्र्याच्या शेपटीला बांधून गावात फिरवलं. ही वैराची सुरुवात या जुन्नर शहरात झाली हे तुम्हाला माहित होतं का?